उद्याच हॉस्पिटलमध्ये जाऊया. कसं एवीच्या कामाला आधीच लय उशीर झालाय. उगाच वेळ नको वाया घालवायला. सावी, तू टेन्शन घेऊ नकोस. पुढच्या 2 दिवसात आपलं हे काम संपलेलं असेल. ही दोघं त्या हॉस्पिटलला पोहोचायच्या आधी मला तिथे पोहोचायला हवं. हॅलो, दामिनी बोलते. आतापर्यंत तुम्ही खूप मदत केली आम्हाला. मला पुन्हा एकदा तुमच्या मदतीची गरज आहे. अच्छा, म्हणजे यामुळेच बाबा आत्याकडून पाहिजे ते मनवून घ्यायचे. उद्या गुढीपाडवा आहे. नवीन वर्षाची चांगली सुरुवात व्हावी म्हणून मी घरात पूजा ठेवली. सगळी व्यवस्थित तयारी करून ठेवा. उद्या पूजा आहे? हो, आणि म्हणून उद्या कुठलीही कामं न करता छान साड्या नेसून तयार होऊन बसा. उद्या तर सूर्यप्रभा हॉस्पिटलला जायचं होतं. तिथं जाऊन सावी, काय ग, कसला विचार करतेस? नाही, काही नाही. तुझ्या आणि धैर्याच्या नात्यामध्ये बरीच संकट येऊन गेली. तुम्ही आता तुमच्या नवीन नात्याला सुरुवात करताय ना, म्हणून म्हटलं उद्या गुढीपाडवा पण आहे, मग त्यानिमित्ताने देवाला अभिषेक घालावा. काही प्रॉब्लेम आहे का तुला? नाही आहे. ऍक्च्युली उद्या एका कामासाठी बाहेर जायचं ठरवलेलं आम्ही. हो का? मला काही माहितीच नव्हतं रे. ठीक आहे, मग आता तुमचं काही महत्वाचं काम असेल बाहेर तर मग मी पूजा कॅन्सल करते. दामिनी मॅडम चक्क आमच्या बाजूने विचार करतायत. मी काय म्हणतो, पूजा कॅन्सल करायची काही गरज नाही. म्हणजे एवढ्या हौसेनं ठेवलीच आहेस तू पूजा, तर आम्ही एक काम करतो. आम्ही आधी पूजा उरकून घेतो आणि त्यानंतर कामासाठी घराबाहेर पडतो. ठीक आहे. हुकुमाचा एक्का बाहेर काढायची वेळ एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं, पण आता दुसरा ऑप्शन नाही. चला. उद्या काही झालं तरी दया आणि त्या सूर्यप्रभा हॉस्पिटलचं नक्की काय कनेक्शन आहे हे मला शोधून काढावंच लागेल. त्या सावीला तिथं काय आणि कसले पुरावे सापडू शकतात या सगळ्याचा अंदाज मला मिळाला पाहिजे. तुम्हाला कुठे सापडलं?
ते इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट हे आहे